महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा करजा महाराष्ट्र माझा कृष्ण कोयना हररा गोदावरी एक बनाते मातीच्या घागरी हिमतलीच्या हिमतलीच्या कट्टानाय जमुनेचे पाणी बाजार महाराष्ट्र माझा मुकुंद चिंदरकर आणि सीताराम चिंदरकर या ठिकाणी माझे ढोलकीपट्टू या ठिकाणी तुषार शिंदे यांसाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. विजय तांबे यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. लखला गावात या गाण्यासाठी पूर्वा तांबे या भगिनीकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. अवराजे हो जीर जी जीर जी 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 अष्टमी मूर्त देवा ध्याना जिजाबाई बनल्या राजगडात
थोडीशी लेवल शांत करा. अरे कोणासारखा बळकट किल्ला मोगलांच्या हाती असणं बरं नाही. ती आपली अस्मिता आहे, अस्मिता. काय म्हणतो बघा, प्रणाम केला मातेला, प्रणाम केला मातेला, आमंत्रण दिलं सर्वांना, सर्व मावळे लागले कामाला, शेजार मामा होत संगतीला. एवढ्यात तानाजी मालुसऱ्याकडून रायबंदच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन एक दूत महाराजांकडे आला. आणि तेव्हा गर्दीचा निरोप पटविला हो तानाजीला. तुम्ही लागीन कार्याला, आम्ही जातो बघा लढाईला. अवराजे हो धीर धीर तानाजी मालुसरेला कळतात हे काय म्हणतात. आम्ही लग्नात वर बाप म्हणून मिरवायचं आणि आमच्या राजानं लढाईला जायचं हे कदापि शक्य नाही. तानाजीने मनी केला पण आणि दिले बघा वचन, आधी करू लग्न कोंडाण्याचे, नंतरच लग्न रायवाचे. जावे एवढं ऐकून आमचं धीर प्रणाम केला राजाला, प्रणाम केला राजाला. तानाजी वीर चालला, कमरेला बांधला शेला, टाच मारली बघा घोडा. एवढ्यात कोंडाण्याचे उंच शिखराला किरकिर मोठी अवघड, गडावर जावे तरी कैसे, टाकावे कुणाकडून भासे. म्हणून काय म्हणते बघा. आणि एवढ्या तानाजीने आपल्या पेटाऱ्यातून घोरपड बाहेर काढली. आणि त्या घोरपडीचं नाव काय माहितीये, असंच सांगतो असंच सांगितलं, अरे यशवंती, अरे यशवंती चाल. तेवढ्यात गाणं काय होतं बघा त्यांनी, घोरपड बांधली दोरीला, यशवंती कुंकू आवडे तुला, आज यावे आमच्या मदतीला, गड येते आमच्या हाताला. वचन दिले आम्ही राजाला, मावळे यशवंतीच्या मागोमाग गडावरती चढायला लागले. असे करून करून कोंढाणा त्यांनी आपल्या ताब्यात घेतला. त्यावेळी कोंढाण्याचा शिल्लेदार होता उदयमान नावाचा एक रजपूत. अरे उदयमान्या, कोण? तानाजी. कोण तानाजी? मराठी माणूस म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा ढाण्यावाग कट्टर मावळा मी तानाजी मालुसरे. हा तुझा बाप तानाजी. अरे तू इथे काय करतोय शिवसेनेत? दिल्लीला चल, मुजरा कर. अरे हड, अरे दिल्लीला येऊन मुजरा करणाऱ्यांची जात ही मराठ्यांची नाही. अरे एक वेळ मी मोडेल पण वागणार नाही, मोडेल पण वागणार नाही म्हणजे काय हो गुरुजी? अरे मराठी माणसाला काढू मान्याला वागायला शिकवलं ते दोनच माणसांनी, एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेब ठाकरे शॉर्ट अँड स्वीट मध्ये गजर सादर केलाय. धन्यवाद. या ठिकाणी तनिष तांबे या पवानासाठी 101 रुपयांचं बक्षीस आले. असं दे बुवा. धन्यवाद. या ठिकाणी संतोष तांबे यांच्याकडून देखील 101 रुपयांचं बक्षीस आले आताच्या पवानासाठी. या ठिकाणी प्रीत चिंदरकर आणि मितांश तांबे यांच्याकडून देखील हे 101 रुपयांचं बक्षीस आले. आमची आई पुनश्व एकदा विद्याली तांबे याकडून देखील पुनश्व एकदा 201 रुपयांचं बक्षीस आले. लाख लाख आभार मानतोय.
तिचं टोपण नाव आहे मावशी वर्षा. या ठिकाणी प्रणिता तांबे कडून देखील 101 रुपयांचं बक्षीस आहे. मगाशी प्रीत चिंदरकर यांचे फक्त अशी फरमाईश होती. निज निज माझ्या बाळा तुझी आय गेली बाळा तिने कुरले वाटले सोळा. कारण लहानपणी जेव्हा आपली आई कपडे धुवायला जायची तेव्हा बुवा ते बाळ त्या आपल्या सासरीजवळ म्हणजे आपल्या आजीजवळ त्या बाळाच्या आजीजवळ ती सोडून जायची. तेव्हा ते बाळ रडायला लागलं त्या काळात ही गाणी म्हणायची. काय निज निज माझ्या बाळा तुझी आय गेली बाळा तिने कुरले वाटले सोळा. अराडगे बेडगे सांगताऊ दे खांडेकर आज बिस्किटचं पुडो खाऊन दे. बुवा आज ठीक आहे खूप मध्ये चांगल्या पद्धतीने बुवा तुम्हाला सांभाळून घेतलंय. काय ठीक आहे थोडा बुवांचा प्रॉब्लेम आहे असू दे बुवा. म्हणजे क्षेत्रात बुवा आम्ही हेच कमवलं. समोर त्याला टार्गेट करून बुवा बारीक कधी केले नाही आणि करण्यासाठी बुवा माझे 2-3 बुवा बाजूला ठेवलेले आहेत बुवा. 100% तुम्हाला माहिती असतील की नाही माहिती नाही पण एका दुसरं तरी माहिती असत. असू दे धन्यवाद. बुवाने सांगितलं काय प्रेम. बुवा बोलले मगाशी सांगितलं की श्रावणी सोमवारच्या वेळेस मैत्रिणींना घेऊन तीर्थक्षेत्र अरे आमची कोकणची काशी म्हणून संबोधलं जाणार ते बुवा कुणकेश्वर क्षेत्र आहे. तिथे बुवा आमच्या मंदिरामध्ये आम्ही नियम केलाय बुवा नको ते फॅशन नाही पंजाबी ड्रेस संस्कृती आहे ना आपली मराठी त्याच पोशाखामध्ये आम्ही आमच्या महादेवाचं दर्शन घ्यायला आम्ही नियम केला आमच्या कुणकेश्वर मंदिरामध्ये. बरोबर नाही काही नाही बुवा तीर्थक्षेत्र कशा खय जाऊ खाया हाय आपला कुणकेश्वर. आपल्या आई वडिलांची सेवा करा त्यांच्या पायापाशी बुवा नतमस्तक व्हा चरणाशी. खय जाऊची गरज नाही. असू दे प्रेम म्हणते बुवा ठीक आहे. बुवाने सांगितलं काय काय ना म्हटलं कुठलं कोरस बघ कोरस कोरस बघ जरा. हॅलो हॅलो प्रेम वरवरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं. प्रियशिक जागेर अटॅक बरोबर आहे बरोबर आहे बुवा. या गाणं म्हणायचा तुम्ही धोरलं उडवतो तुमच्यासाठी 4 गाणी बाजूक ठेवलोय 100% हळूहळू काढणार बुवा. ज्यावेळी आपण हे गाणं म्हणतो ना बुवा समोरच्याच्या काळजाला भिडलं पाहिजे बुवा. अतिशय सुंदर तुमचं भजन आहे बुवा. बरोबर ना बुवा. माका माहिती आहे ना एवढाच जरी असलं तरी तू खडे पुढे मारू शकतो माका माहिती आहे. प्रेम वरवरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करून तूच म्हणशी गद्दार मला पाकरा आझाद केलं तुला. सांगितलं प्रेमाचा विषय कारण बुवा एकच छोटासा तुमचा मुद्दा आहे. प्रेम करूचा असेल बुवा तर आपल्या आई वडिलांवरती भारत देशावरती आपल्या जवानांवरती करा बुवा. प्रेम बुवा काय नाही करूचा असेल तर आपल्या भारत देशावरती करा बुवा. कारण बुवा सुशिक्षित कोणाला म्हणावं. अतिशय सुंदर मुद्दा बुवाने सांगितला. हाफ चड्डीचा बुवा काहीतरी मगाशी बोलले पण बुवा ही आपली संस्कृती नाही कारण सांगण्याचं हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये अर्धनग्न भावानो अर्धनग्न हे रील स्टार झाले बरोबर ना आणि कलाकार यो रस्त्यावरती आहे बुवा. ही वास्तविकता आहे सध्याची बुवा.
बरोबर ना. आता राहिला विषय बुवांचा की संस्कृती. कारण बुवाने सांगितलं प्रेम. बुवा एखादं चांगलं पोरगं दिसलो सगळा म्हणूया का ना, पण प्रेम करताना बुवा आचार विचार केला पाहिजे. कारण एखादं पांढरं पोरगं दिसलो किंवा अजून काय विषय केस लाल करतो काय छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा संध्याकाळी बघलं तर त्याचा स्वतःचा दार गावणार, त्याच्या तोंडात बघलं तर एवढं मोठं मावा. पण बुवा ही आपली संस्कृती नाही ना बुवा. कारण प्रेम करायचं असेल चांगल्या पद्धतीने करा. मी नाही म्हणत नाही, मी काय मोठं पंडित नाही, कोणाला सांगत नसं की प्रेम करू नको बुवा. केलंच पाहिजे, पण आई वडिलांना विचारात घेऊन प्रेम करा. कारण सध्याची परिस्थिती अशी आहे बुवा, पोरगं आवडलो की दाताला औशी बापसा आणि तिसऱ्या महिन्यात स्वतःचा गाठोडा घेऊन परत औशी बापसाच्या पायापाशी असतात. वास्तविकता आहे ना सध्याची, बरोबर ना औशी. मग सुशिक्षित कोणाला म्हणावं बुवा? कारण ज्यांनी हिंदू धर्म संस्कृतीला कलंक लावू दिला नाही बुवा त्याला सुशिक्षित म्हणावं. आणि आपल्या आई वडिलांची मान समाजामध्ये खाली ज्यांनी जाऊ दिले नाही त्याला सुशिक्षित म्हणावं. पटलं तर टाळ्या मला काय पाहिजे असं बुवा. नवीन चालेल काही गाणी हे मग असतात. प्यार कभी कम नहीं करना, कोई सितम कर ले. माझ्या नावाला राहणार त्या गाणं म्हटले आई शपथ सांगते. असले गाणी आमकडे गाणी आपल्याकडे खूप आहेत बुवा. काय भरपूर भरपूर गाणी आपल्याकडे आहेत. दबक्या पावलानी माझी मालकीन झाली का, वाघाची शिकार का हरणीन केली. किती आवडत शाल घेऊन जा, शाल बाहेर घेऊन जा. एकडे गाणी म्हणते का ऐकू घेते आणि पुढ्यात बनत ते नको ठेव. त्याच्या गाड्यात घाल, तुझ्या गाड्यात गाडी इकडे घरी जा आरामात. बाबा पुढे वेळ असते तर घे. ऐकलं सेल प्रॉब्लेम आमची का असेल. दबक्या पावलानी माझी मालकीन झाली, एका वाघाची शिकार एका हरणीन केली. दबक्या पावलानी माझी मालकीन झाली, एका वाघाची शिकार एका हरणीन केली. यंदा गाव माझं नाव सजनी जाऊ कानात, चोरू चोरून यंदा यावं माझं नाव तुझ्या उखाण्यात. आई शपथ भावा त्या दिवशी असाच झाला. लग्न झाला, लग्न जाता जाता त्या भावान माझ्या उखाणा घेतल्या. आम्ही गेलो फिरायला त्या चौपाटीचं नाव जुहू. आम्ही गेलो फिरायला त्या चौपाटीचं नाव जुहू. आणि जगड्या बोले या खैद्याचा डोक्यात आला आता बघा. म्हणजे काय उखाणे येतात असं नाही. एक फरमाईश होती बघा कशी बघा. फरमाईश 100% 7-8 फरमाईश पूर्ण करणार. गिरशी खरी किरीटा परी लहरे भगवा ध्वजा, गिरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा शिवाजी करून 301 रुपयांचं बक्षीस आले मंडळाच्या वतीने स्वीकारते बुवा. कारण बुवा आज
या नगरीमध्ये अधिराज्य केलं ते आमचे कोकण रत्न पुरस्कार ज्यांनी घेतलाय संतोष शिरशेकर बघा या चालीवरती पण त्यांनी एक गाणं लिहिलंय बघा. गणराया हरे कृष्णा हरे काला जाऊ दे बाजार. हरे कृष्णा हरे काला जाऊ दे या ठिकाणी विलास तांबे या माऊलींकडून 101 रुपयांचं बक्षीस आले. धन्यवाद. या ठिकाणी विजयजी तांबे या माऊलींकडून देखील 101 रुपयांचं बक्षीस आले. या ठिकाणी मावशी माझ्यासाठी आई विद्याली तांबे या माऊलींकडून पुनश्च एकदा 101 रुपयांचं बक्षीस आले. धन्यवाद. बुवाने सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज. बुवा छत्रपती शिवाजी महाराज अरे जली को आग कहते हैं, जली को आग कहते हैं, खुशी को राग कहते हैं और जिस आग से बारूद बने उसे छत्रपती शिवाजी महाराज कहते हैं. छत्रपती शिवाजी महाराज कहते हैं. छत्रपती शिवाजी महाराज कहते हैं. या ठिकाणी सचिन तांबे यांच्याकडून माझे ढोलकी वादक तुषारजी शिंदे यांसाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. बरोबर अंबाबाई लाड लाड प्रीत चिंदरकर 101 रुपयांचं बक्षीस आहे. बारा मे आठवणार. ठीक आहे 100% गाणे घेऊया. एक बघ रे खायला आई कबीर माऊली झाली गोल्यांची सावली आम्हा कोली लोकांच्या आकेला लावली. बुवा 4था कार्यक्रम उद्या 5वा देखील आहे, परवा 6वा देखील आहे. बुवा बघूया. एक वीर माऊली तुझ्यामुळे दिस सोन्याचा उंगावला आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाला सजवला. आई एक वीर माऊली आली कोल्ह्याची सावली.
चालीवरती आपले प्रमोद घरी बुवा माझ्या बाप्पाच्या याच चालीवरती माझे दुर्वस बोने काय लिहिले बघा माझ्या बाप्पाच्या स्वागता कोकण सजले निसर्ग हा नटला माझ्या बाप्पाच्या स्वागता कोकण सजले निसर्ग हा नटला माझ्या बाप्पाच्या स्वागता कोकण सजले निसर्ग हा नटला आली उंदरावरून गणरायाची स्वारी प्रमोद घरी बुवा म्हणते अतिशय सुंदर बरोबर का ठीक आहे ठीक आहे धन्यवाद या ठिकाणी फरमाईश तर खूप आलेत बुवा या ठिकाणी बुवाने देखील गाणं म्हटलं मग बुवा हे गाणं कलगीतुरामध्ये हे गाणं आहे बुवा आणि त्याचे गायक आहेत साहिर सचिनजी कदम सचिन कदम यांनी हे कलगीतुरामध्ये गायलेलं गाणं आहे बघा काय म्हणतोय बघा नाचतोय छान गौरीचा गण आला आला चतुर्थी सण आला आला चतुर्थी सण छन 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 पायी वाजे तुझा पैठण पायी वाजे तुझा पैठण पायी वाजे तुझा पैठण नाचतोय छान गौरीचा गण नाचतोय छान गौरीचा गण आला आला चतुर्थी सण आला आला चतुर्थी सण पुष्प बरसले नभातुनी हर्षित झाली वसुंधरा हर्षित झाली वसुंधरा हर्षित झाली वसुंधरा हिरवा शालू निसर्ग नेसला तुला पाया गौरी आला तुला पाया गौरी आला तुला पाया गौरी आला गली ओढली भक्तांना मना गली ओढली भक्तांना मना कधी पाय कधी बोले झिम पडतिया पावसाच्या सरी लागली ओढली भक्तांच्या मनाला लागली ओढली भक्तांच्या मनाला एक वर्षानं आला सण एक वर्षानं आला सण झालं झालं तुझं आगमन झालं झालं तुझं आगमन पायी वागे तुझा पायी वागे तुझा पैठण पायी वागे तुझा पैठण हा एक बुट्टा हा उडवा रे उडवा तुम्ही येऊन दे असू दे कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नक्की सगळ्या गाण्यांची फरमाईश हा थोडक्यात घेऊ आणि गजर गा कमाल झाली
स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी पैसे द्या बुवाने सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज बुवाने सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यावरती एक गाणं काय अरे छत्रपती कोणाला म्हणावे त्या राजधानीवरती भगवानी शान आहे भगवानी शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान रायगड किल्ला महाराष्ट्राची शान रायगड किल्ला भगवानी शान आहे भगवानी शान आहे या ठिकाणी मगाशी एकदा काय त्याचं नाव प्रीत त्याच्यासाठी एक गाणं माझ्या पप्पानी गणपती आणला आपल्या पप्पानी माझ्या पप्पानी गणपती आणला शंकर हरी पार्वती मांडीवर बसलाय गणपती शंकर हरी पार्वती मांडीवर बसलाय असू दे कचरा मोहब्बत वाला गाना त्यांनीच म्हणलं बाबा है बाबा अखियों ने ऐसा डाला अजरे ने ले ली मेरी जान हाय मैं तो कुर्बान कजरा मोहब्बत वाला
अखियों में ऐसा डाला तेरा मोहब्बत वाला, अखियों में ऐसा डाला नजरे ने ले ली मेरी जान, आए मैं तेरे कुर्बान, आए मैं तेरे कुर्बान, तेरा मोहब्बत वाला, अखियों में ऐसा डाला, तेरा मोहब्बत वाला, अखियों में ऐसा डाला नजरे ने ले ली मेरी जान, आए रे मैं तेरे कुर्बान, आए रे मैं तेरे कुर्बान, आए रे मैं तेरे कुर्बान. असू दे जरा या ठिकाणी माझा परम मित्र रोहन मयेकर या ठिकाणी इथे उपस्थित आहे. त्याच्यासाठी एक गाणं बघा, त्याची फरमाईश आहे म्हणून त्याचं गाणं थोडस एक फेवरेट गाणं आहे त्याचं. फुलले रे हा दे 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 दे. अरे दे तू. हा आता मांडी नको तो गाणं. 100% हे गाणं कसं चुकवणार नाही. फक्त काम आता गाणं समजत नाही पण म्हणा. ऍडव्हान्स देऊन ठेव. फुलले रे क्षण माझे फुलले, फुलले रे क्षण माझे फुलले रे, मेहंदीने शकुनाचा, राजू पण कसे राजू शकुनाचा, मेहंदीने असले रे क्षण माझे असले. ती इम्पॉर्टंट आहे. झुळूक वाऱ्याची आली रे घेऊन कोवळी सोन फुले, झुळूक वाऱ्याची आली रे कोवळी सोन फुले, साजन स्पर्शाच्या राणी म्हणून वळले फुले, या वेळाने आवा बोलले फुलले रे क्षण फुलले रे क्षण फुलले, क्या बात है. दिल तोड दिया नाही, दिल फाडून टाकला. तुझ्या डोईवरी भरली गागर रे, भरली गागर रे, अन रस्त्याला ऊन पुसले. या गाण्याने 100% म्हणणार अभंगाच्या सुरुवातीला 100%. माझी स्टेपनी आहे. 5 वाजेचा लुटूचा नाही. तुझी मंदिरी पूजा करी तेरे, पान वाचून तुला आली रे, माझ्या डोईवरी भरली गागर रे. बरोबर ना, अशीच गाणी येतात. काय टेन्शन घेऊन माझं कसं तरी मोबाईल उभं राहावा नाही. माझ्या डोईवरी भरली कसं असा काय तर करतो. तो आमचा दिगंबर, दिगंबर नवलू असं तो आमचा
भारी येतो आमचा लोके पोहांकडे वाचतात तो म्हणजे महाराज हा हो दे स्थान पण नाव आमचं चिंटू होतो तो माझं तुझ्या डोईवरी भरली गागर रे भरली गागर रे काना रस्त्याला अडवू नकोस रे तुझ्या डोईवरी भरली गागर रे भरली गागर रे काना रस्त्याला अडवू नकोस रे काना रस्त्याला अडवू नकोस रे तुझी मंदिरी पूजा करीते तुझी मंदिरी पूजा करीते पाण्या वाचून पूजा आलीन रे पूजा आलीन रे तुझ्या डोईवरी भरली गागर रे माझ्या डोईवरी भरली गागर रे भरली गागर रे पाण्या अडवू नकोस रे शॉर्ट अँड स्वीट मध्ये गाणी गाऊया जपान सिंकू रघुनाथ जाधव या ठिकाणी कैलासवासी वैकुंठवासी रघुनाथ जाधव डान्स करून म्हणजे त्यांच्या स्मरणार्थ हे एक भजनी श्रोता डान्स करून 200 रुपयांचं बक्षीस आहे लाख लाख आभार मानतोय धन्यवाद सात फेरों से बंधा जन्मों का ये बंधन प्यार में छुड़ा है गीत संभावना सुरुवात करतोय बा वेळेला महत्व नाही नको हे रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन आयतं गाणं मी म्हणणार तुमच्यासाठी एक त्याच्यातलं अंतर पुढचं एक चरण म्हणणार पण तुम्ही उभ्याने डान्स करायचं माझ्यासाठी मी म्हणतो हो नव्हते हे रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते घेऊन खायला देते
आणि वारकऱ्याच्या माध्यमातून बघा फरमाईश आले तेवढे एक फरमाईश पूर्ण करतो आणि गजराला सुरुवात करतो बुवा तुम्ही जसं टायमिंगचं बंधन पाहिलं तसं मी देखील चाली चाली गजर घेणार हे मेरे वतन के लोगों जरा आँख में भर दो पानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी मेरे वतन के लोगों जरा आँख में भर दो पानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी जरा याद करो कुर्बानी जब देश में थी दिवाली वो खेल रहे थे होली जब देश में थी दिवाली वो खेल रहे थे होली जब हम बैठे थे घरों में वो खेल रहे थे होली ह्यो पॅच अंतर असं म्हणजे श्रद्धांजलीवर घे बरोबर ना तुम भूल न जाओ उनको इसलिए सुनो ये कहानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी मेरे वतन की लोग जरा आँख में भर लो पानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी धन्यवाद 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 या ठिकाणी गजराला सुरुवात करते बघा गणपती राहायचा गजर आहे कलियुगाच्या साथीला बुवा हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये जे काय घडलंय बुवा आणि जे काही घडतंय त्याच्या आधारित बुवा मी स्वतः गजर लिहिलंय बुवा बघा कलियुगाच्या साथीला ही महागाई जोडीला आता तुम्हीच सांगा बापा कोण वाचविल आम्हाला आता तुम्हीच सांगा बापा कोण वाचविल आम्हाला आता तुम्हीच सांगा बापा कोण वाचविल आम्हाला हे कलियुगाच्या साथीला जोडीला माणूस की नाही उरली नात्याचा विसर पडला माणूस की नाही उरली नात्याचा विसर पडला वृद्धाश्रमी दारी तोर जन्मदाता आई बापाला वृद्धाश्रमी आपला आई वडील ही बुवा ही म्हणते काय बुवा आता त्यांच्या आश्रमात ना असं नाही पण आता हे कलियुगामध्ये त्यांचा मुलगा जेवढा इस्टेट हा तेवढी आपल्या नावावर करून गेला म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच बुवा की नशेडी मुलांमध्ये बसून आपली इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा बुवा हे आमच्या हरिनामात येऊन टाळ वाजवा लोक मरेपर्यंत या नावावर माऊली या नावाने ओळखतील बुवा ही आमच्या हरिवाजनाची बुवा म्हणून काय म्हणतो बघा आई बापनो करी करी राग येतो पोराला आई बापनो करी करी राग येतो पोराला आता तुम्ही सांगा बापा आता
चालली दादागिरी हो भावली बंधुगिरी आया बहनी घाबरती वाढले ओ बलात्कारी बुवानी सांगितलं संस्कृती काय बदलापूरमध्ये बुवा 3 वर्षी काय 4 वर्षीय मुलीवरती त्या शिंदे नावाच्या नराधामाने तिच्यावरती बलात्कार केला तेच नव्हे तर बुवा आपल्या हिंदू धर्म संस्कृतीची मुलगी एका मुसलमान परप्रांतीय जातीच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि स्वतःच्या आई बापाला सोडून त्याच्यासोबत पळून गेली आणि शेवटी तिच्या नशिबात काय आलं बुवा तर त्या नराधामाने त्या प्रियकराने मार्केटमध्ये जाऊन एक फ्रीज आणली बुवा आणि त्या मुलीचे 35 तुकडे करून बुवा त्या फ्रीज मध्ये बुवा ठेवले म्हणजे मला सांगा एवढा आई बापाने तिला जन्म दिला लहानाचं मोठं केलं त्याचं फळ त्या मुलीने असं तिला आपल्या आई वडिलांना दिलं म्हणून काय म्हणतोय बघा आया बाई घाबरती वाढले ओ बलात्कारी आया हक्क मागण्यासी डोळे उघडू दे कायद्याचे न्याय हक्क मागण्यासी डोळे उघडू दे कायद्याचे चांदवन नगरी सामना रंगला जागर गजर असतो जागर भजन रसिक ऐकाया आला भजन रसिक ऐकाया आला राग नको बुवा पण एक दुसरा म्हण या अकलेच्या कांद्याला काही सांगावं अकलेच्या कांद्याला काही सांगावं याची खोपडीच सटाकली याची खोपडीच सटाकली सूरज खंडेकर भुवान हरिनामाची वाट लावली सुरुवातीलाच बुवाने सांगितलं मला पण बुवा ठीक आहे जागेवरती गरज बघा गजर रचूची कॅपॅसिटी बुवा आमच्यात आहे पण असू दे घे रे नको जाऊ दे विचार एक बरा नाही रे आणि तापीप काढण्याचं माझ्या नावात जीव घेऊ देण्यात कशी बदलली आहे ही संतांची पवित्र भूमी वीरहितेच घडले हिंदू धर्म रक्षणासी पराशी देव मुखले या ठिकाणी गजराची सांगितलं करतोय आज सुशांत विनवितो पुन्हा येऊ दे शिवबाला आज सुशांत विनवितो पुन्हा येऊ दे शिवबाला आता तुम्ही सांगा बाप्पा युगाच्या साथीला ही महागाई जोडीला बाप्पा गजानना पार्वती नंदना आमच्या भजनामध्ये डोले 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 बाप्पा गजानना पार्वती नंदना आमच्या
जपनामध्ये डोळे अंबा गजानना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा हेलो धन्यवाद हेलो हेलो udah